देशाचं रक्षण करताना लष्कर निमलष्कराचे जवान आपल्या प्राणांची बाजी लावतात। प्रसंगी स्वतःच्या प्राणांची आहुती देतात। मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था होते? काय असतात एका शहीद कुटुंबाच्या घराची वेदना? त्यांच्यासाठी मिळणाऱ्या सुविधांसाठी जेव्हा त्यांच्या कुटुंबियांना सरकार दरबारी खेटे घालावे लागतात, तेव्हा प्रशासन किती निष्ठुर आहे याची प्रचिती येते। असंच काहीसं घडलंय मिसाळ कुटुंबाच्या बाबतीत। ज्यांनी आपलं सौभाग्य देशातील नागरिकांच्या रक्षणासाठी अर्पण केलं, त्यांच्याच पदरी आज हलाखीचं जीवन जगण्याची वेळ आली आहे। पती सुरेश मिसाळ हे SRPFचे जवान। 5 ऑगस्ट 1998 रोजी गडचिरोली जिल्ह्यातील घोडसूर एटापल्ली इथं नक्षलवादी आणि SRPF यांच्यात समोरासमोर चकमक झाली। यात SRPFच्या जवानांनी नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडलं। मात्र यात SRPFच्या बटालियनचं मोठं नुकसान झालं। या कारवाईत SRPFच्या 3 जवानांना वीरमरण आलं। त्यात शहीद सुरेश मिसाळही होते। 9 गोळ्या लागूनही सुरेश मिसाळ यांनी नक्षलवाद्यांना सडेतोड उत्तर देत 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला। त्यांच्या या शौर्याची आणि धाडसाची दखल घेत त्यांना मरणोत्तर विशेष कामगिरीचा खिताब देण्यात आला। तसंच त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून मिळणाऱ्या सर्व सोयी सुविधा तसंच कुटुंबातील सदस्याला नोकरीचं आश्वासनही मिळालं। पतीच्या अकाली जाण्यानं मिसाळ कुटुंबियांचा आधारच हरपला होता। पतीच्या निधनानंतर या कुटुंबाला सरकारकडून पगार सुरू करण्यात आला, मात्र तोही तुटपुंजा। तसंच लता यांना सरकारी नोकरी मिळाली, मात्र तीही तब्बल 8 वर्षांनी। मात्र शहीद जवानांना मिळणाऱ्या इतर कोणत्याही सोयी सुविधा मिसाळ कुटुंबाला मिळाल्याच नाहीत। आम्हाला वेळोवेळी पदोन्नती देतो म्हणले, जार आहे माझ्याकडे शासनाचा तसा। 2005 पूर्वी शहीद झालेल्या लोकांना की हा वेळोवेळी पदोन्नती देऊ, इन्क्रीमेंट देऊ असं सांगितलेलं आहे, पगार देऊ। पण आम्हाला अर्धे जिथं 5000 पगार द्यायचं मिळत होता तिथं आम्हाला 4000 पगार दिलेला आहे। शहीद जवानांच्या कुटुंबाला सरकारकडून घर देण्यात येतात, मात्र या कुटुंबाला घर सोडण्याची नोटीस देण्यात आली। अखेर गृह विभागाकडे याचा वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ही समस्या कशीबशी सुटली। हे कमी की काय, लता मिसाळ यांना अजूनही पदोन्नती मिळालेली नाही। तुटपुंजा वेतनात त्या कशाबशा आपल्या संसाराचा रहाटगाडा हाकत आहेत। मी एक कार्यालयीन शिपाई म्हणून एक शासकीय सेवेत लागलेले, आधार नाहीये म्हणून मी मुलं कुठे घेऊन जाऊ म्हणून त्याच्यासाठी मी ही नोकरी धरलेली। 2015 पूर्वी नक्षलग्रस्त भागात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या जवानांना सरकारी नियमानुसार सर्व सोयी सुविधा आणि पेन्शन देण्याचा नियम आहे। सरकारकडून असा 2011 आणि 2013चा GR सुद्धा काढण्यात आलाय, मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। त्यामुळे या शहीद कुटुंबाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। माझे वडील जेव्हा शहीद झाले तेव्हा मी 4 वर्षाची होते। आमच्या ह्याने खूप हालत दिवस काढलेत। सरकारने आमची गोष्ट लवकर ऐकली पाहिजे। आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो तरी काम झालं नाही, गृहमंत्र्यांना भेटलो तरी काम नाही। अजित पवार म्हणले काम करतो, पण केलं पण नाही त्यांनी। गाव आले म्हणून करतो म्हणले, त्यांनी काम केलं पण नाही। गेल्या 2 वर्षांपासून शासन दरबारी होत आम्ही दौंडचे नवनिर्वाचित आमदार राहुल कुल यांच्याकडे मांडली। यावर लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष देऊन या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलंय। नजीकच्या काळामध्ये गृह मंत्रालयाकडे त्या संदर्भामध्ये योग्य तो पाठपुरावा करून त्यांना योग्य तो न्याय देण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील आणि त्याच्यामध्ये आपण निश्चितपणे त्यांना न्याय मिळवून देऊ। आमदारांच्या आश्वासनामुळे मिसाळ कुटुंबियांच्या मदतीचा मार्ग मोकळा झालाय। मात्र जोपर्यंत या शहीद जवानाच्या कुटुंबियांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। राहुल ढवळे, झी मीडिया, दौंड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।